नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे माझ्या मॉम या चॅनलला. आणि आज आपण आलो आहोत ठाण्यामधील सिंधुदुर्ग या रेस्टॉरंटमध्ये. तिकडे मस्त मालवणी असं आपला आजचा बेत आहे. तर आज आपण एक्सप्लोर करूया मालवणी. आता आम्ही स्टार्टरला स्टफ बोंबील मागवले आहेत. हे स्टफ बोंबील जे आहे ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून याच्यामध्ये प्रॉन स्टफ केलेली असते. आणि त्याच्यानंतर हे चिली मिली चिकन मागवलं आहे बोनलेस. माझी मम्मी आणि मी सी फूड खाते म्हणून तिच्यासाठी सुरमई ताट मागवलं आहे. माझ्यासाठी कलेजी सुकी हे ताट मागवलं आहे. आणि माझ्या मुलीसाठी बोनलेस चिकन आहे त्याचं ताट मागवलं आहे. मला नीर डोसाही आवडतो म्हणून मी ग्रेव्ही बरोबर नीर डोसाही ऑर्डर केला आहे. आता आपण स्टार्ट करूया स्टफ बोंबील पासून. म्हणजे स्टार्टरला मी मागवलं आहे हे असं आतून असं मस्त प्रॉन्स याला फिल केलेलं आहे. चटणी बरोबर आपण त्याची चव अति उत्तम आहे. आतमध्ये जे प्रॉन्स बारीक जे प्रॉन्स असतात ते फिल केलेले आहेत. आणि त्याला जो मसाला आहे तोही छान हे झालेला आहे, त्यात मॅरिनेट झालेला आहे. आणि या स्टफ बोंबलाची चव जी आहे ती खूपच छान येते. बाहेरून एकदम क्रिस्पी आहे आणि आतून मसालेदार आहे. आणि कलेजी सुकी जी आहे थोडीशी कलेजी आणि त्याची ग्रेव्ही घेऊया. अस्सल मालवणी एकदम ती जी ग्रेव्ही आहे खोबरं भाजून आणि जे करतात अस्सल मालवणी याची चव आहे. या ग्रेव्हीवर लिंबू हे करून घेऊया. आणि वड्याची साईज पण बघा थोडे मोठे वडे आहेत ते. आणि ही जी कलेजी सुकी आपण मागवली आहे ती ग्रेव्ही आहे आपण हे जे वडे आहे याच्यामध्ये जे मिक्स जे असतं जसं तांदूळ, चना डाळ, उडद डाळ, थोडे धने वगैरे, मेथी दाणे, त्याची एवढी छान असं म्हणजे अशी चव येते त्याच्यातून. खूपच छान आहे. वड्याची साईज पण मोठी आहे मी परत सांगते तुम्हाला. आणि असे चम्मा असे फुगलेले आहेत ते. ही चिकन कलेजीची जी सुकी ग्रेव्ही आहे ते एकदम प्युअर मालवणी मसाला आहे आणि त्याची चव एकदम छान आहे. आता मी भाकरी बरोबर हा जो ठेचा आहे त्याचा टेस्ट करते. ठेचा एकदम झणझणीत आहे. एवढं तिखट खात नाही पण एकदम स्पायसी आहे, खूप झणझणीत आहे. ग्रेव्ही जी आहे ती भाकरी बरोबर टेस्ट करूया चिकनची. मीडियम स्पायसी आणि खूप छान ग्रेव्ही आहे. आता आपण नीर डोसे मागवले आहे त्याच्याबरोबर आपण चिकनची
जी ग्रेव्ही आहे ती टेस्ट करूया. खरंच एकदम मालवणी, प्युअर मालवणी घरगुती जेवण. जसं मसाला एकदम मस्त स्पायसी आणि छानच एकदम चव आहे इकडची. आता तू सांग. तर मम्मी चिकन नाही खात, तुम्हाला माहितीच असेल, तर मी परत टेस्ट करणार. तर पहिली गोष्ट मी टेस्ट करणार आहे ती आहे स्टार्टर चिकन चिली मिली कबाब. ते आपण चटणी बरोबर ट्राय करू. चिकन एवढं परफेक्टली कुक्ड आहे, एकदम ज्युसी आहे आणि म्हणजे चटणीसुद्धा एवढी छान आहे, क्रीमी आहे की खायला अजून मज्जा येते. चिकनचं मॅरिनेशन पण खूप छान आहे. तर आपण थाळी टेस्ट करू जी इथे ठेवली आहे. एवढे स्मूथ आहे, एवढे छान आणि एवढे सॉफ्ट आहेत. तर त्यांना खाऊया. आधी चिकन टेस्ट करूया. बापरे, चिकन एकदमच बटरसारखं आहे. एकदम असं थोडंसं तोडायला गेले आणि तुटलं. ग्रेव्ही एकदमच मस्त आहे, खूपच छान आहे. परत एकदा बाईट घेऊया कारण की खूपच छान आहे. आता आपण रस्सा ट्राय करू. छान आहे, जास्त तिखट असतो तसाही नाही आहे. उगाच मसाले लागतात वगैरे. त्यामध्ये जे कोकोनट आहे ना, त्याचा फ्लेवर पण छान येतोय. भाताबरोबर खायला तर ते अजूनच छान वाटेल. आणि त्याबरोबर आपल्याला पापड आणि ठेचा दिला. ठेचा तिखट आहे, जसं मम्मीने सांगितलं खूप तिखट आहे. मी आता खाते, तुम्ही पुढच्या. आता मी स्टार्टर आणि हे जे आता पुन्हा ताटामध्ये आम्ही तिन्ही ताटामध्ये आम्ही राईस नाही सांगितला आहे, कारण वडे, नीर डोसा, भाकरी मी खाऊनच आम्ही फुल पॅक झालेलो आहे. तर आता हे जे सोलकढी आहे ती मी तुम्हाला सांगते याची चव कशी आहे. सोलकढी अतिशय उत्तम अशी आहे, खूप छान चव आहे त्याची. आता माझी मम्मी सांगेल की सुरमई कशी होती, का सुरमई ताट तिच्यासाठी घेतलेला आपण. सुरमई छान होती, एकदम एकदम फ्रेश होती, चवीला बी छान होते. हे आहे आमचं बिल. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय.